ओके, हॅलो एव्हरीवन. चला, आज आपण याच्या अगोदरचा जो पोर्शन आपला झाला होता प्री फर्टिलायझेशन नावाचा, ज्या प्री फर्टिलायझेशन मध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. मग मेल गॅमेटोफाइट मध्ये आपल्याकडे 2 हेप्लॉइड मेल गॅमेट तयार झाले होते आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार झालं होतं, ज्याला आपण अॅनाट्रोपस ओव्ह्यूल असं म्हटलं होतं, राईट. मग आता आज आपला जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे की फर्टिलायझेशन. हे तर कन्सेप्ट सर्वांना माहिती आहे, पण डबल फर्टिलायझेशन नावाचा एक कन्सेप्ट येतो, ज्या कन्सेप्ट मध्ये जे 2 हेप्लॉइड मेल गॅमेट तयार झाले होते हे दोघंही फर्टिलायझेशन मध्ये पार्टिसिपेट होतात किंवा सहभागी होतात, म्हणून याला काय म्हणायचं, याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आपण जर विचार केला तर हे डबल फर्टिलायझेशन प्लांट्स मध्ये जे होतं त्याच्यामध्ये एक नावाशी नावाचा सायंटिस्ट, कोणता सायंटिस्ट आहे, नावाशी नावाचा सायंटिस्ट आहे, ज्यानं लिलियाशियस नावाचे काही प्लांट्स आहेत, त्या प्लांट्स मध्ये यांनी डबल फर्टिलायझेशन होतं हे डिस्कवर केलं होतं. ओके. आता पुढे जर आपण गेला तर मग लिलियाशियस प्लांट किती आपल्याकडे 2, एक लिलियम आहे आणि दुसरा फ्रिटिलारिया आहे. ह्या 2 प्लांट मध्ये डबल फर्टिलायझेशन होतं हे त्या नावाशी डिस्कवर केलं होतं. ठीक आहे. मग आपण जर त्या अगोदरच्या अॅनाट्रोपस ओव्ह्यूलच्या डायग्राम कडे गेलोच तर आपल्याकडं अॅनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्राम काढताना आपण असं दाखवलं बघा, वरच्या साईडला अँटीपोडल सेल होते, खालच्या साईडला 2 सिनर्जिड होते आणि इथं एक एग सेल होता, राईट. ह्याच्या साईडनं मग आपण एक एम्ब्रिओ सॅक दाखवला होता, एम्ब्रिओ सॅकच्या न्यूसेलस दाखवलं होतं, नंतर हे इंटिग्मेंट दाखवले होते, राईट. आणि हे इंटिग्मेंट दाखवल्याच्या नंतर हा जो पार्ट होता इकडे आल्यानंतर हा एकमेकांसोबत फ्यूज होणार होता. हा फ्युजन झाल्याच्या नंतर पुढचा कन्सेप्ट काय आहे, तर पुढचा कन्सेप्ट असा आहे की आपल्याकडं हे जे स्ट्रक्चर असतं हे स्ट्रक्चर ओव्हरीच्या मध्ये असतं. कुठे असतं हे स्ट्रक्चर? ओव्हरीच्या मध्ये असतं. ठीक आहे. मग ज्या टाइमला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट होतं, म्हणजे अँथर मधून ज्या टाइमला पोलन ट्यूब बाहेर येते, पोलन ग्रेन मधून ज्या टाइमला पोलन ट्यूब बाहेर येते, ही पोलन ट्यूब नेमकं कुठे असते, तर ह्या सरफेसवरती ही पोलन ट्यूब असते. ठीक आहे. याला आपण सोप्या भाषेत काय म्हणायचं, याला स्टिग्मा असंही म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता स्टिग्मावरती ज्या टाइमला पोलन ग्रेन येतो, ज्या टाइमला त्याला फेवरेबल कंडिशन मिळतं, त्याच्यानंतर आपली जी पोलन ट्यूब डेव्हलप होते किंवा ज्याला आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणूयात, हा डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट किंवा पोलन ट्यूब ह्या स्टिग्माच्या सरफेसला ब्रेक करते, ह्या स्टाईलच्या होलला पेनिट्रेट करत 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 ही आतपर्यंत ओव्हरी पर्यंत येऊन थांबते. ठीक आहे. आता ओव्हरी मध्ये आल्याच्या नंतर हे बघा, आपण ही जी डायग्राम आपण पाहिली होती याच्यामध्ये ह्या साईडला मायक्रोपाईल होता, या साईडला चलाजा होता आणि ह्या दोन्ही साईडला इंटिग्मेंट होता. ओके. मग डिपेंड करतं की पोलन ट्यूब कोणत्या साईडनं त्या एम्ब्रिओ सॅक पर्यंत जाते किंवा सिनर्जिड पर्यंत जाते, त्याच्यानुसार याचे 3 महत्वाचे कन्सेप्ट तयार होतात. बघा, इफ द पोलन ट्यूब आर एंटर्ड थ्रू द मायक्रोपाईल, काय सांगितलंय, इफ द पोलन ट्यूब आर एंटर्ड थ्रू द मायक्रोपाईल देन इट इज कॉल्ड ॲज, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं पोरोगॅमी. जर पोलन ट्यूब ही मायक्रोपाईलच्या साईडनं सिनर्जिड कडे एंटर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला पोरोगॅमी असं म्हणायचं. ठीक आहे. पुढे गेला तर बघा, ह्या साईडला चलाजा आपण दाखवला होता. ओके. जर पोलन ट्यूब ह्या चलाजाच्या साईडनं एम्ब्रिओ सॅक किंवा सिनर्जिड कडे एंटर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला चलाजोगॅमी असं म्हणायचं. इफ द पोलन ट्यूब आर एंटर्ड थ्रू द चलाजा देन इट इज कॉल्ड ॲज चलाजोगॅमी. ओके. नंतर काय सांगितलेलं आहे, तिसरा कन्सेप्ट, तर काही प्लांट मध्ये पोलन ट्यूब जी आहे ही त्या इंटिग्मेंटच्या साईडनं एंटर करते. ओके. म्हणजे डिपेंड करतं की प्लांट कोणता आहे त्याच्यानुसार मग हे आपल्याकडे वेगवेगळे टाइप्स येतात. जर इंटिग्मेंटच्या साईडनं पोलन ट्यूब एंटर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला सोप्या भाषेमध्ये मेझोगॅमी असं म्हणायचं. इफ द पोलन ट्यूब आर एंटर्ड थ्रू द इंटिग्मेंट देन इट इज कॉल्ड ॲज
त्याला आपण मेझोगॅमी असं म्हटलो होतो. ठीक आहे. आता आणखी महत्वाचा कन्सेप्ट काय येतो, जर हे दोन मेल गॅमेट कुठे होते आपल्याकडं, हे दोन मेल गॅमेट त्या पोलन ट्यूबच्या साईडनं खाली येत आहेत. ओके. ह्या पोलन ट्यूब मध्ये आपल्याकडं दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट होते, सॉरी हे हेप्लॉइड मेल गॅमेट होते. ओके. आता हे ह्या होलो ट्यूबच्या साईडनं कुणाकडे येत आहेत, तर ओव्हरीकडे येत आहेत. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, त्या प्रोसेसला म्हणायचं सिफोनोगॅमी. ओके. मग आता पुढे गेलात तर आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे दोन मेल गॅमेट आहेत. ज्या टाइमला आपल्याकडे ही पोलन ट्यूब अशी एंटर करून इकडल्या साईडनं वर जाणार आहे, ही वर गेल्याच्या नंतर इथं ह्या सिनोजिड जवळ हेअर लाईक प्रोजेक्शन असतं, ज्याला फिलिफॉर्म ऍपॅरेटस असं म्हटलं जातं. हे फिलिफॉर्म ऍपॅरेटस त्या पुढे जात असणाऱ्या पोलन ट्यूबला गाईड करायचं काम करते. ओके. एमसीक्यूज मध्ये सीईटीच्या परीक्षेला हा प्रश्न विचारला जाईल. काय, तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोलन ट्यूब, फंक्शन फिलिफॉर्म ट्यूब, सॉरी काय, फिलिफॉर्म ऍपॅरेटसचं फंक्शन काय आहे, तर वाढत असणाऱ्या पोलन ट्यूबला प्रॉपरली गाईड करायचं काम ह्या फिलिफॉर्म ऍपॅरेटस मार्फत चालतं. आता जेव्हा हे याच्या जवळ येतील त्या टाइमला यांच्याकडे असणाऱ्या वॉटरी कंटेंट्सच्या साह्यानं हे इथं शुगर नेक्टरच्या साह्यानं काय होतं की इथं फिलिफॉर्म ऍपॅरेटस इथं आल्याच्या नंतर ह्या दोन सिनर्जिड पैकी एका सिनर्जिड मध्ये हे एंटर करतात. ओके. जसे एंटर केले, समोरची पोलन ट्यूबचा जो पार्ट आहे हा रप्चर होतो, फुटतो, तुटतो. ठीक आहे. हा तुटल्यानंतर ह्या दोन पैकी एक मेल गॅमेट इथे एंटर करतो, याच्या साह्यानं मध्ये येतोय. जसा मध्ये आला हा एक मेल गॅमेट इथं असणाऱ्या इथं काय आहे, तर एग सेल आहे. ओके. एक सेल कसा होता, हेप्लॉइड होता. मग इथं दोन पैकी एक मेल गॅमेट याच्यासोबत फ्यूज होतो. ओके. एक काय आहे, फिमेल गॅमेट. आता इथं हा जो मेल गॅमेट आहे हा पण हेप्लॉइड आहे. हे दोघ जण फ्युजन झाले तर यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. काय तयार झाला, डिप्लॉइड झायगोट तयार झाला. मग हा डिप्लॉइड झायगोटच्या प्रोसेसला काय म्हणायचं, याला म्हणायचं सिनगॅमी. हेप्लॉइड मेल गॅमेट हा हेप्लॉइड फिमेल गॅमेट सोबत जर फ्यूज होत असेल, त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. त्याच झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओ मध्ये होतं. ठीक आहे. आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं, त्या प्रोसेसला म्हणायचं सिनगॅमी. ओके. आता हे झालं आपलं नॉर्मल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचं काय सांगितलं होतं, हेप्लॉइड मेल गॅमेट हा हेप्लॉइड फिमेल गॅमेट सोबत जर फ्यूज होत असेल त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो, याला म्हणायचं फर्टिलायझेशन. पण आता शिल्लक काय आहे, हे बघा, इथं आपला एक मेल गॅमेट होता जो ऑलरेडी तो फ्यूज झाला. पण दुसरा एक मेल गॅमेट आहे, इथं जो आपल्याकडे पोलार न्यूक्लिय होता, हा दुसरा मेल गॅमेट ह्या पोलार न्यूक्लिय सोबत फ्यूज होतो. झाला का फ्यूज. आता पोलार न्यूक्लिय मध्ये काय होतं, तर इकडल्या साईडचा एक मेल गॅमेट, सॉरी इकडल्या साईडचा एक सेल आणि इकडल्या साईडचा एक सेल असं मिळून आपला पोलार न्यूक्लिय तयार झाला होता. ओके. म्हणजे ऑलरेडी तर हे दोघ जण फ्यूज आहेत. एक इकडचा सेल होता, एक इकडचा सेल होता. हे दोघ जण फ्यूज आहेत, म्हणून आपण याला सेकंडरी न्यूक्लियस असंही नाव दिलं होतं. डन. मग जो दुसरा मेल गॅमेट आहे, हा दुसरा मेल गॅमेट ह्याच्यासोबत फ्यूज झाला, म्हणजे ऑलरेडी हे दोघ जण फ्यूज झाले होते. हा तिसरा परत ह्यांच्यासोबत फ्यूज झाला. हे तिघ जण एकत्र आले, म्हणून याला काय म्हणायचं, ट्रिपल फ्युजन असं म्हणायचं, ज्याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो. म्हणजे काय, तर डिप्लॉइड झायगोट पासून आपल्याकडे काय तयार झालं, डिप्लॉइड झायगोट पासून आपल्याकडे एम्ब्रिओ तयार झाला आणि ट्रिपल फ्युजन सोबत किंवा ट्रिपल फ्युजन पासून आपल्याकडे काय तयार होतं, एंडोस्पर्म तयार होतो. ठीक आहे. म्हणजे सोप्या भाषेत याला डबल फर्टिलायझेशन का म्हणलात तुम्ही, तर सोप्या भाषेत द्यायचं, दोन्हीही मेल गॅमेट फर्टिलायझेशन होण्यासाठी पार्टिसिपेट होतात, म्हणून याला काय म्हणायचं, डबल फर्टिलायझेशन असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता हे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असते, की डिपेंड करतं की हे नेमकं कोणत्या मोडवर डेव्हलप होत आहे, त्याच्यानुसार त्या एंडोस्पर्मचे 3 टाइप्स पडतात. मग त्या 3 टाइप्स मध्ये पहिला जो टाइप आहे याला न्यूक्लिअर टाइप असं म्हणायचं, न्यूक्लिअर एंडोस्पर्म किंवा न्यूक्लिअर टाइप म्हणायचं. ठीक आहे. आता हा न्यूक्लिअर टाइप जो आहे, तर आपल्याकडं 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज आहेत. किती फॅमिलीज आहेत, 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज आहेत.
ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म तुम्हाला पाहायला मिळतो. आता हे यांच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण पाहिलं तर काय काय आहे, तर व्हीट आहे आपल्याकडे, सनफ्लावर आहे, कोकोनट. यांच्यामध्ये जो एंडोस्पर्म असेल त्याला काय म्हणायचं, त्याला न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणायचं. पुढे गेला तर सेल्युलर टाईप आहे, ज्याच्यामध्ये किंवा सेल्युलर टाईप चा जो एंडोस्पर्म आहे, तर आपल्याकडे डायकॉट प्लांटच्या 72 फॅमिलीज आहेत, 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट्स, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. त्याच्यामध्ये जो डायकॉट आहे, एकदल आणि द्विदल, त्यातल्या ज्या द्विदलाच्या फॅमिलीज आहेत त्या 72 फॅमिलीज मध्ये तुम्हाला सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलेले बाल्सम, पेटुनिया आणि ॲडॉक्सा. ह्या तीन ह्या एक्झाम्पल मध्ये किंवा अशा फॅमिलीज मध्ये डायकॉटच्या तुम्हाला सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म पाहायला मिळेल. पुढे गेलात तर हेलोबियल नावाचा टाईप आहे, ज्याच्यामध्ये मोनोकॉटिलिडॉनचे हेलोबियल्स नावाची एक ऑर्डर आहे. ज्या ऑर्डर मध्ये किंवा ज्या हेलोबियल्स नावाची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये जे मोनोकॉटचे प्लांट्स येतील त्याच्यामध्ये तुम्हाला हे हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म पाहायला मिळतो, ज्याचं एक्झाम्पल आहे ऍस्पोडेलस. ठीक आहे, आता हे झालं इथपर्यंत. आता महत्वाचा कन्सेप्ट सोपा सांगतोय. तर भरपूर जणांना असा डाऊट असतो काय की सर बियांमध्ये नेमकं काय असतं, तर सोपं डोकं लावायचं. कोणी आपल्याकडे आपण एखाद्या झाडाची बी असते, बी मध्ये नेमकं काय असतं, तो सोपा प्रश्न आहे. किती जण म्हणजे आपल्याकडे बिया बघणारे आपण सर्वजण आहेत. आंब्याची पोय पाहिली आपण, सगळ्या प्रकारच्या बिया पाहिल्या, पण नेमकं बियांच्या मध्ये असतं काय, हा सगळ्यांचा बेसिक प्रश्न असतो. पण किती जणांना याचं उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये कळवा. हे ज्यांना माहित असेल त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, ज्यांना माहित नसेल ते पुढच्या व्हिडिओची वाट बघत बसा. प्रश्न परत सांगतोय, व्हॉट इज द कंटेंट ऑफ सीड, सीड मध्ये नेमकं काय असतं. आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. ठीक आहे, मग डबल फर्टिलायझेशन बद्दलचा तुम्हाला जाता एक सोपा कन्सेप्ट सांगून जातोय. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलंच तर हे 4 मार्काचा प्रश्न आहे, नाहीतर सीईटी मध्ये इकडे जे महत्वाचे कन्सेप्ट मी दिलेले आहेत याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू मध्ये प्रश्न सीईटीला असतील, बोर्डाला असतील किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये आन्सर इन 1 सेंटेन्सेस मध्ये पण प्रश्न विचारला जाईल. नाहीच तर डबल फर्टिलायझेशन हे तुम्हाला लॉंग आन्सरला 4 मार्काला सुद्धा विचारलं जाईल. ठीक आहे, एवढं आपण आताच्या लेक्चर मध्ये इथं थांबूयात. पुढचा व्हिडिओ लवकरच तयार करूया. ठीक आहे, थँक्यू.